ते उन्हाळ्याला किती दिवस झाले त्या फ्रीजवाल्याने पैसे नेल्यात त्याने काय अजून फ्रीज आणून घालून ना त्याच्याकडे पाहते जरा फोन लावते त्याला. हॅलो हा सेठ बोलला इकडं पाटीलबाई बोलते. हा म्हटलं ते फ्रीजचे पैसे नेले तुम्ही फ्रीज नाही दिलेलं कधी आणून देणार आहे उन्हाळा संपलं देणार आहेत का लवकर आणून द्या आजची आज संध्याकाळपर्यंत आणून द्या नाही तर मग मला तिथं दुकानात येऊन राडा करावं लागेल. हो ठीक आहे ठीक आहे. अक्का काय चाललंय काय चाललंय काय नाही तू कसा इकडं वाटलं आलो बहिणीला भेटायला काय चाललंय बहिणीचं बहिणीची गाठ घ्यावा. अरे काय अवतार करून आला इथं हा काय गरीब परिस्थिती असे अवतार देतात का गरीब परिस्थिती आपली. बरं काय काम काढलंय बोल लवकर. काम होता अक्का काय थोडे पैसे का तुम्ही पैसे थोडे अरे पैसे का झाडाला तोडायचेत का हा कुठून देऊ पैसे नाहीत माझ्याकडं. अक्का थोडी गरज आहे मला. काय गरज आहे तुला गरीब भाव आहे तुझा अक्का गरीब भाव आहे काय ते कर. अरे तू आता आहे ना एक काम कर माझ्याकडे काय पैसे नाहीत काय नाहीत तिकडे कोणाकडे भेटत असं तर बघ माझ्याकडे 1 रुपया पण ऐकून तर नाही. घे मला ते काय पैसे ऐकून तर घेशील का नाही. काय कशाला लागतात पैसे अरे बारकी पोरीला शाळेत फी भरायची 5,000 दमले तिला मला 5,000 1 दे. रुपया सुद्धा मागू नको मला मी मला नाही 1 पाच रुपया दे. सुद्धा नाही आज नको 5 दे. नाही नाही 1 मी बघ रुपया मी सुद्धा सगळं नाही. मी अख्खे रस्ते फिरून आलोय सगळं मी करून आलोय मला कोणी पैसे द्यायला मित्र द्याय नाही सावकाराकडे गेलो मला माझी जमीन गाण ठेव बाबा मला पैसे दे. थांब थांब 1 मिनिट फोन आला. मग हॅलो? काहीतरी कर. कधी लागते 50,000 का ठीक आहे ठीक आहे फोन करते मी संध्याकाळी ठीक आहे. हा बोल आता. काहीतरी करा कास नको करू रे. अरे नाही म्हणलं ना तुला पैसे. अरे सगळं पाऊस जास्त झाला ह्या वर्षीचा कांदा सडून गेला आखे वाखरीत पाणी घुसलं सगळं सगळं गेलं काय मग राहिलं काय करू मी काय करू दे मग? कास नको करू दे 2 पैसे लय ना मागे 1 5 रुपया दे पण मला. भेटणार नाही आणि 5,000 पहिली दे. गोष्ट तुला सांगते आता मालक यायच्या अगोदर तू इथून नाही, निघून तू- जात आजी यायच्या अगोदर तू नाही तर तू लोकांना माझी चव ऐकून घालायला घे लागलाय. आपल्या बापाने दोघांना सांभाळलं तुझ्या लग्नाला किती खर्च माझ्या नावावर 2 लाख रुपये झालं कर्ज तुझ्या लग्नाला काय कमी पडून दिलं सांग. मी काय कमी पडून दिलं मी कर्ज काढलं बँकेतून तुझ्या लग्नाला अरे मग मोठ्या काय? घरात दिलं मग काय तुझ्या माझ्यावर उपकार दाजी केला? काय तुझं लग्न केलं दाजी माझं म्हणले म्हणून? मला 5 तोळे पाहिजे आम्ही दोघांनी कसं कसं करून तुला 5 तोळे दिली. मग तुम्हाला का माझं सुख बघ अरे मला मोठ्या घरात तो कल्याण होईल तुझ्या भावाला आपण दोघं संघ एवढं लहानचे मोठे झालो तो बारका भाऊ आहे असं नको करू. तू मला आता किती पण दाढी गुडी लाव मी तुला 1 रुपया पण आता देणार मी काय नाही. माहित नाही मला प्यायला पाहिजे मला खायला पाहिजे मला नाही का लागत बाबा घरी फोन लावून विचारतो 5,000ची मदत कर मला अक्का मी 1 तुझ्या रुपया पाया पडतो तुझ्या. माझ्या पाया नको पडू अक्का, 1 असं रुपया नको. सुद्धा भेटणार नाही अक्का तुला माझी मोठी बहीण आहे तो अक्का 1 रुपया पण भेटणार असं नाही नको करू तुला. अक्का खरं मी सावकाराकडे गेलो पण त्यांनी पण नाही दिले पैसे मला मी अख्खे रस्ते तू आता एक काम कर आमचे मालक येत तुझे मेवणे यायच्या अगोदर तू इथून जा नाही तर ते माझी फार अक्का असं नको चव घालवायला आलाय तू खरं पारी असं मी पाया पडतो 5,000 दे मी एका महिन्यात फेडी 1 रुपया बी भेटणार मी नाही काय 5 नाही. दे मी एका महिन्यात फेडी मी अरे 1 रुपया जमीन पण घे भेटणार नाही म्हणून तुला जमीन घे सांगितलं. माझी अर्धा एकर जमीन घे नको नको तो मला नावावर काय राहून करायचं दे. जमिनीचं मला नावावर जमीन आहे राहून भरपूर. दे. आम्ही किती कष्ट घेतो यासाठी तू असं मला वाटत नव्हतं असं रे अक्का 1 तू रुपया असं पण करशील. मागायचा नाही तू नाही नाही अक्का असं नको करू तू आता एक काम करतो उठून जायचं बघ बरं अक्का ते मी मला- पाया पडतो पाया नाही, पडतो नाही, तू मी. उठ 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 अक्का, तू उठ उठ अक्का, नाही ना नको करू अक्का. चल चल हो. पुढचं वर्ष वाया जाईल हो अक्का बाबा ती मालक येते ना मला अक्का वाटोय अक्का आलाय चव घालवायला पण काय त्याची ती कपडे तीन चुकीचं आहे जा बाबा पैसे नाहीत काय नाही तसं कर अक्का पण हे चुकीचं आहे नाही चुकीचं काय बस बाबा. 1 रुपया पण नाही भेटणार खरे जीवनात कोण नाही कोणाचं बहिणी गेला कोण काय बरं चाललंय काय बाबांनो लय शिन झालं टेन्शन आलं आज लय अरे काय गेलतो बहिणी का तुम्ही मदत मागायला बहिणीने दिला हाकून आपण काय सांगू तुम्हाला आता जी माय जीवनाची परिस्थिती लय वेगळी आहे मित्रांनो अरे काय चालायचं बाबा आपले बोलायला अरे माझ्या मुलीचं ऍडमिशन घेतलेलं मी बाबा मोठ्या शाळेमध्ये 5,000 फी होती गेलो बहिणीला मागायला हाकून दिलं बहिणीने बहिणीसाठी काय काय नाही केलं आम्ही खरंय खरं आम्ही पाहत आलो बाबा तू सगळं मग बहिणीसाठी. मी कर्ज काढलं शेतीवर लग्न केलं बहिणीचा हाकून दिलं मला चहा पाणी काय विचारलं नाही मला खूप चांगली अरे हाकून दिलं मला म्हणजे निघितो म्हणली निघ अरे आम्ही तिला चांगला ओळखीतो असं अरे नाही मी तिला किती जीव लावला लहानपणी किती अरे काय लहानची ते मोठी झालं केली काय तर दुसरं कारण असं रे नाही काय कारण आता काय करून मी खूप माझ्या चांगली बहीण कचरांना? आम्ही जाऊन ते नाराज नको काय ते कारण तो का मला मित्रांनो किती तुला किती फी मला 5,000 रुपये द्यायचे बाबा भरायचे लय अर्जंट आहे
अरे आमच्याकडे नाही रे, नाहीतर आमची मदत केली असती रे, पण खरं काय नाही. केली असती या जगात? कोण नाही कोणाचं रे. बहीण आपल्या नाही, गावाला बहीण आहे नाही, ती. भाऊ नाही, तंटामुक्ती कोणी नाही ह्या जगात कोणाचं. कोणी नाही जगात कोणाचं. अरे खूप लय वाईट टेन्शन आलं मला. लय शिन झालं आज. मग आता कुठं बहिणी कुठं आला का तू? बहिणीकडून आलोय, हाकून दिलं मला. पाणी नाही, चहा नाही, काय नाही केलं. माझं काय चाललंय तो गावाला आले. रस्त्यात उभे राहिले तुम्ही काय चाललंय बघण्याचं काय दुःख नाही. काय झालं रे बाबा बहिणी तुला? हाकलून दिला काय गेला. हाकून दिलं बहिणी. काय सांगू तुम्हाला. लय- का तो काय खोड केली असेल खोड नाही तशी कशी केली. काय मी लय गरीब माणूस आहे, तुम्हाला माहिती. शेतकरी आहे, पिकून खातोय माझं. मी कायला खोड करीन कोणाची. आणि मग बहिणी दोन कशाला गेला दोन होता पैसे गरज होती म्हणून गेलतो तिच्या. बहीण तर नाही श्रीमंत आहे ती. लय असं मोठे होय. घर दिले बाई. मोठ्या घरी दिली. आणि मग- पाटील आहे गावचे लय मोठे. आणि मग दिलं का नाही पैसे नाही हाकून दिलं मला. चहा पाणी विचारलं नाही मला. निघ म्हणली इथून, निघ निघ. बहिणी हाकून दिलं अशा मला असत्या? बहिणीनी. अहो आहेत पाटील. लय त्रास झाला मला. लय त्रास झाला. मोठे- सख्खे ती मोठी आहे, मी लहान आहे. जेवढे मोठे तेवढे खोटे. ते सगळं खरं पण एका रक्ताचं नातं आहे राव बहीण भाऊ. आणि बहीण भावाचं नातं चांगलं आहे आता ऐकलं. नाही कळत बा काही बहिणींना आता अशा पहिल्यासारख्या बहिणी नाही राहिल्या. लय वाईट घडलं. अरे मग गरज लागली तर एखाद्या मित्राला म्हणायचं किंवा सावकाराकडून घ्यायचं. सावकारकडे गेलो आधी. म्हणलं कशा जायचं बहिणीकडे, बहिणीच्या पाया पडायला. सावकार म्हणला रुपया जा. मला सध्या माहिती तंगी. खरंच सरपंच गरीबाच आहे ना कधी बी अवघड आहे. केलं यंदा लय पाऊस झाला. काय पिकं फेल गेलं. गरीबाचं वालीच नाही कोणी पाटील. सरपंचाच्या भावाचं लग्न, बहिणीचं लग्न चांगल्या घरी मोठ्या बहिणीने घरी असं होऊन किती कर्ज केले. अहो आम्हीच होतो की आशीर्वाद द्यायला. 2 लाख कर्ज केलं. शेती कर्ज काढ, शेती गाणी. म्हणलं बहीण मला काय लग्नाला होतो का नाही पाटील आपण. काय कसं हो, नाही, मला काय म्हणायचं काय पैसे नाही दिले इथपर्यंत ठीक आहे बहिणीने समजा तिची नसन इच्छा पण पाणी बी दिलं नाही प्यायला. अहो, पाणीला पण नाही. चहा तर लांब राहिला. हाकून दिलं. निघ म्हणली. ढकून दिलं मला. म्हणली इतका ताईट तुझा पण आहे दाजी- तिच्या अंगात. तशी लग्न शादी तर वाटत नव्हती ते. पाटील मला वाटतं तिची कान उघडणे करणं गरजेचं आहे. बरं का काहींचे कशाच्या आड जाता येतात पण स्वभावाच्या आड जाता येत नाही. कसं जाता येत नाही बघू. चला आपण जाऊन तिची अहो, तिला सांगू. जाऊन येऊ आपण. अहो, त्याला पेमेंट असलं मला पाहिजे. म्हणली दाजी असू निघ दे ना म्हणली, दाजी अहो, हाकून पैसे दिलं काय मला. जन्माला पुरतेत का काय आयुष्यभर? म्हणतोय तो? अहो आण्याची खोड बी रेटी जात नाही. काय म्हणतो बघा. म्हणली दाजी आला ना तुला हाकून लावी. निघ म्हणली दाजी अशी आलो. म्हणली हा. दाजीला एवढं चल तू घमंड आहे. सरळ बहिणीचं घर दाखव आम्हाला. चला आमच्या सगळं पुढं घरी पुढं घरी. चला. हे घरी. मार बरं हाका तुझ्या बहिणी. अक्का अक्का हो. अरे मी आहे. अरे तू परत आला का? हा. बसा. बसा. आम्ही बसावं का खाली? हा बसा बसा. बसा ना. शे कोण लागतो तुमची? भाऊ आहे. सक्का आहे का हा बारका भाऊ आहे. तुमचा? का हो? आणि मग भावाबद्दल जरा बी माया नाही काय तुम्हाला? काय झालं? इथं आलता ना भाऊ. हो आलता की. आणि मग पैसे दिले नाही इथपर्यंत ठीक आहे पण रक्ताचं नातं कम विसरला तुम्ही. अहो, एवढे पैसे कुठून द्यायचे? पैसे नका ना देऊ. पैसे आम्ही देऊ वर्गणी करून. पण तुम्ही निदान त्याला चहा पाणी काय विचारलं का? रक्ताचा भाव आहे असं नाही वागलं पाहिजे तुम्ही. इतकं मला वाईट वाटलं तुम्हाला काय सांगू. लहानचे मोठे आम्ही दोघं संघ झालो. नको देऊ पैसे जाऊ द्या. म्हणायचं मला की पाणी तरी पिदर जा. हाकून दिला मला. त्या भावाचा किती जीव आहे बहिणीवर. पाहुणं हे वागणं बरं नवं. त्याला वागणं म्हणत नाहीत. जरा माणूस किती राखायची ना. सख्खा भाऊ आहे ना. कसा अवतर आहे ह्यो. वाट सराला बोलून पाणी देतात. मग चहा पाणी. हा तुमचं लग्न कसं केलं त्यांनी माहिती आहे ना तुम्हाला. आई बाप या बापाने आणि भावाने त्यांच्या नावावर कर्ज काढलं. लग्न केलं. एवढ्या मोठ्या घरदार दिसतंय ना आज. त्यांच्या पुण्याने दिसतंय. अहो पाटील आशीर्वाद द्यायला आपणच होतो की इथं. मग हा? किती लक्षात पाहिजे तुमच्या. कुशाल त्याला हाकलून लावता का तुम्ही? अहो, पैशाचं काही नाही हो. पैसे नव्हते तुमच्याकडे तर म्हणायचं पैसे नाहीत माझ्याकडे आल्यावर देईल असं म्हणलं तरी त्याच्या जीवाला काही नाही वाईट नाही नसतं चुकीचं वाटत. वागलेलं आहे सरपंच. अरे एकदम अध्यक्ष चुकीचं. एकदम चुकीचं आहे. तुम्हाला वाटतं का नाही चुकलंय म्हणून? चुकलंय माझं. वाटतंय ना. चुकलंय. पैसा काय आज ना उद्या कमी होतोय माणूस. उद्या न जाणं. एखादी म्हणते मला तर बाबा लांबून आलंय उन्हा तानाचं आलंय पाणी पी धर हा, पाणी घे तेवढंच चहा अपेक्षित होतं. त्याच्या चहा जीवाला बनव. किती बरं वाटलं असतं. चहा बनव का नाही तुला. नाही. लग्नाला किती वर्ष झाली?
10 वर्ष झाले ना हा 10 वर्ष किती मुलबाळ आहेत तुम्हाला नाही अजून. पहा पाटील आणि तो 10 वर्ष लग्न झाले मुलबाळ म्हणूनच नाही. तुम्हाला किंमत कळणार त्याच्या पोरीला पैसे लागत आहेत शाळेत भरायला. भरायचे होते म्हणून तो आला होता. आणि जर मुलबाळ तुम्हाला झालंच नाही हे स्थितीला काय करायचं अहो, पुण्य काय पेटवायचं काय आता? मुलाबाळांना पुण्य करावं कोणाला लागतं. दान करणार आहे ते हा भावाला ओळखे ना तुम्ही चुकलं माझं. सांग दादा किती पैसे दैमान पाहिजे दैमान तुला? दुखलं माझं. बघ आता बहिणी किती पैसे पाहिजे. आता काय इतकी सांग दादा घातली तुला किती माझी. पैसे पाहिजेत? काय 5 सरळ होते मला पण तू किती मला चहा असताना मला चहा नाही पाणी नाही विचारलं मला तू आणते मी तुला. बघ, तुला पटलं सगळ्यांना तसं चहा कर. पाणी करते. आता राहू आता राहू द्या द्या. आता नका नको करू करू काही फक्त आधी नीट वागायला पाहिजे होतं एवढंच आम्हाला समजून सांगायचं होतं तुम्हाला बाकी काही नाही तुम्ही आमचं पण. तुम्ही जर असे वागले ना बहीण भावाची किंमत राहणार नाही तुम्ही बसा. समाजामध्ये. तुम्ही बसा. तुम्ही बसा इथं. 10 वर्षात तुम्ही गेले का भावाला राखी बांधायला नाही गेले. किती वेळा फोन केला ये का घरी, काय तुमचं चाललं? चांगलं झालं म्हणून नाही गेले ना तुम्हाला खायला नसतं तर भावाकडे गेले असते का नाही तुम्ही कसं होतं कमीत सरपंच कमीत कमी अहो राखी पौर्णिमेला कमीत कमी भावाला राखी तर बांधावं का नाही भावाला आणि बापाला असं वाटतं आपली बहीण आपल्या घरी लई आता जरा गरिबीत हाल काढले हा आणि ते बघून देतात असे मोठ्या घरात देतात की बघ आपली बहीण पोरगी चांगली सुखात राहील हा आणि हे इथं येऊन असे करतात भावाला बापाला ओळखीत नाही कोणी तसं नाही, आजकाल. दाजीला वाटतं आता आम्ही गरीब आहे म्हणून आमची येत नाही ती गरीब माणसं येतं यांच्यात काय जायचं पण गरीबाला मन येत ना. मन येतं दाजी म्हणतो त्यांच्यात काय जायचं गरीब आहे ती भिकारी ती तो भाऊ भिकारी रक्ताचं नातं आहे असं करू नका तुम्ही हे वागलेले चुकीचं वागले तुम्ही. पाटील प्रत्येकाला वाटतं आपली मुलगी मोठ्या घरी जावा तिला काम नसावा आयच्या रमत तिने बसून खावा आणि आपल्या मुलाला वाटतं गरीबाची गव आहे ना पण मिळावा मिळावा हा. ही अशी परिस्थिती आहे. परिस्थिती. त्यांनी बापल्याकडे हाडाची काढ केली अजून कर्ज फेडीत आहे. मोठ्या घरी पोरगी दिली काय चुकलं त्या बापाचं बिन भावाचं बी चुकी झाली तुम्ही लय मोठ्या झालात आता. तशी नाही चुकी झाली ती मोठ्या घरी देऊन बहिणीला भावाचं नातं कळालं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. बहीण नाही पण भावाचं आता तुम्ही नातं सगळ्यांनी माझे डोळे उघडले ना मी नाही त्याला आता अंतर द्यायचे अजिबात. अंतर देऊ नका रक्ताचं नातं तोडू नका अहो, आणि सगळ्या नात्यात बहीण भावाचं नातं श्रेष्ठ आहे एकदम. पवित्र आहे शिवाय पवित्र आहे बाप ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस फक्त भावाची आठवण येत असते. भावाच्या भाऊ जागेवर असतो की भाऊ आपल्या बापाच्या माग बहिणीला सांभाळणारा आणि एकमेव उद्या माणूस म्हणजे तुम्हाला भाऊ. काय दुःख झालं ना तू भाऊच जाऊन येणार आहे तुमच्यासाठी हे लक्षात राहू द्या. हो आम्ही नाही देणार आम्ही कोण आहेत परके हे रक्ताचा नात्याचा भाऊच येणार आहे तुमच्यापाशी हे का एकदम नाही? बरोबर बोलले. बापाच्या माग भाऊच असतो. मग आता कळलंय ना सगळं भावाला जीव माझी लावा. तुम्हाला कळली मी तुम्हाला तुमची सगळ्यांची माफी मागते आणि इथून पुढे त्याला कधीच अंतर देणार नाही मी त्याचा अपमान पण बस करणार का नाही. आता पैशाचं काही नाही आपलं चालायचं का बस पैशाचं काही नाही. पैसे आज आहेत आणि उद्या नाहीत. त्याच्यामुळं पाहू रक्ताची नाती सांभाळली पाहिजे जपली पाहिजे. पाटील हो कपड्याने गरीबी पण मनाने एक श्रीमंत हा, चांगलाय 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 पोरगं चांगलंय. त्याच्या अवतरावर जाऊ नका त्याचं मन बघा आणि मन त्याचं अंतकरण बघा येतानी सगळं काढणच नाही आणि जाताना सगळं कोणाला काय न्यायचं? देणार आहे? आला हा. मोकळा हात घेऊन हा. जाताना मी मोकळा हात हलवीतच जायचंय माणसाला चला. त्यामुळे चला पाटील आता काय अडचण नाही तुझं काम झालंय अरे. विचाराने राबा बनलो पैसे द्या घ्या नाही तर नका घेऊ पण एक घरी जणाला घरी जीव येत लावा. जा घरी येत जा आता हा, येईल मी आता आहे ना संध्याकाळी येते आजीला घेऊन घरी ते खायला प्यायला करते हा, आणि थांब घरी थांब आता, चल तुला आता चहा पाणी करते जेवायला घालते.